नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आता होळी अगदी उद्यावर आली आहे. तर सगळ्यांची लगबग चालू आहे की होळीसाठी कोणता मंत्र जपावा, होळीमध्ये आपण होळीच्या दिवशी कोणता मंत्र सिद्ध करावा, कोणते उपाय करावे, होलिकेमध्ये काय दहन करावं, आपण ह्या सगळ्याची लगबग आता चालू झाली आहे. तर मैत्रिणींनो, होळी एक परंपरा फक्त नसून तर आपल्या आयुष्यातील गरिबी नष्ट करण्याचं किंवा आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्याचा हा एक प्रभावी तिथी आहे. त्यामुळे याचा पुरेपूर आपण फायदा घेतला पाहिजे, कारण वर्षभर परत अशी तिथी, असा योग आपल्याला मिळत नाही. तर होळीमध्ये आपण काही वस्तू जर आपण अर्पण केल्या होलिकेला, तर आपल्या आयुष्यातले खूप प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे नारळ, सुका नारळ जो असतो तो नारळ आपण आपल्या किंवा आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या 7 वेळा असा डोक्यावरून फिरवायचा आणि तो नारळ आपण होलिकेमध्ये दहन करायचा. पहिली गोष्ट नारळ ही झाली. दुसरी गोष्ट उकळतं तूप. उकळतं तूप म्हणजे घरातून गरम करून आपण ते घेऊन जायचं आणि ते तूप आपण जर होलिकेमध्ये अर्पण केलं तर आपल्या आईवर आणि भावावर जर काही संकट येणार असेल तर ते कायमस्वरूपी दूर निघून जातं. त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करा. त्याच्यानंतर गोमती चक्र आणि कवड्या ह्या लक्ष्मीकारक आहेत. त्या जर आपण म्हणजे एक हवनच असतं ते, होळी म्हणजे एक प्रकारचं, त्याच्यामध्ये जर आपण अर्पण केल्या तर आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते. वर्षभर आपल्याकडे पैसा कधीच कमी पडत नाही. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, आपण होळिकेमध्ये कापूर आणि लवंग ह्या दोन्ही वस्तूसुद्धा अर्पण केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या पूर्वजांची जी पापे असतात, आपल्या पूर्वजांनीसुद्धा काही पापं केली असतात, तर ती आपली पापं जळून जाण्यास मदत होते आणि त्यांना सद्गती लाभते. त्याच्यामुळे हे कापूर आणि लवंगसुद्धा अत्यंत गरजेचं आहे टाकणं, कारण पितृदोषामुळे सुद्धा आपल्याला खूप काही प्रॉब्लेम होऊ शकतात आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर गोवऱ्या ज्या असतात, देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, त्या गोवऱ्यासुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये होलिकेमध्ये टाकू शकता. त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या कुटुंबाला सुख समाधान लाभतं, क्लेश दूर होतात, आपल्या घरातले भांडण तंटे दूर होतात. त्याच्यामुळे ह्या गोवऱ्या तुम्ही नक्कीच अर्पण करा. त्याच्यानंतर चिमूटभर सिंदूर, आपलं जे कुंकू असतं लावायचं, ते कुंकू आणि हळदसुद्धा तुम्ही होलिकेमध्ये अर्पण करा. त्याच्यामुळे काय होतं, आपलं सौभाग्य वाढतं किंवा ज्यांची कोणाची लग्न ठरत नाहीत त्यांची लग्नसुद्धा ठरण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर होलिका जिथे असते तिथे आपण पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन जायचं. तिथे गुलाल अर्पण करायचा होलिकेला, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि 4 मुखी दिवा लावायचा. 4 मुखी दिवा जर तुम्ही तिथे लावला तर पूर्ण 4ही बाजूने आपलं रक्षण होतं. उत्तरेला महादेव, कुबेर देवता, पूर्वेला आई महालक्ष्मी, पश्चिमेला गणपती बाप्पा, दक्षिणेला पितृ, या सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो. त्याच्यामुळे हा दिवा तुम्ही नक्कीच प्रज्वलित करा, त्यामुळे रखडलेली कामं तुमची पूर्ण होतील. त्याच्यानंतर तिथे आपण होलिकेला हेच वस्तू अर्पण केल्यानंतर 11 प्रदक्षिणा घालायच्या, पाणी असं ओतत ओतत, आणि शांत उभं राहून प्रार्थना करायची की आई होलिके माते, माझ्या घरातली इडापिडा संकटं सगळी दूर जाऊ देत. आणि मग आपण तिथली थोडीशी रक्षा घेऊन घरी यायचं आणि ती आपल्या मुलांना, घरातल्या बाळांना, मोठ्या माणसांना लावा आणि अशा प्रकारे आपण होळी छान प्रकारे साजरी करूया, उपाय करूया. त्यामुळे नक्की हे उपाय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.